आणि सुरुवातीलाच बातमी आहे ती अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता आझाद मैदानावरती मोर्चा काढण्यात आलाय। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झालेत। त्यासोबतच आंदोलनामध्ये विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबरच मवियातील इतर महत्त्वाचे नेतेही सहभागी झालेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबई ते गोवापर्यंत जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आता ज्या गावातनं हा महामार्ग जाणार आहे त्या गावातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विरोध केला जातोय। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या संपूर्ण शेतकऱ्यांनी विरोध प्रदर्शन करत आंदोलन केलं जातंय आणि आज विधिमंडळ अधिवेशनात देखील विधिमंडळ अधिवेशनावरती आंदोलन मोर्चा नेण्याचा यांचा मानस आहे। नेमकं कुठल्या गोष्टींना धरून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय, नेमकं किती शेती बाधित होणार आहे हे या सगळ्या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत। काका, तुम्ही मला सांगा, कुठून आलात, किती एकर शेती आहे आणि काय परिस्थिती आहे या महामार्गाची सध्या? सांगली जिल्ह्यातनं आलेलं आहे। माझी 1.5 एकर शेती आहे। माझी तेवढी शेती आहे, दुसरी शेती नाही आणि माझी शेती पूर्ण जाणार आहे। मी बेघर होणार आहे। आम्हाला जगण्याचं साधनच राहणार नाही, नोकरी नाही, हे नाही, घरीच कोण नाही, नुसत्या शेतीवरती आणि रोजच्या रोजंदारीवरती जगतोय आणि ते बी आमचं जर शेत नेलं तर काय त्याचा उपयोग नाही। 1.5 एकर पैकी काय सांगितलं जातं? 1.5 एकर जाणार आहे आणि रेल्वेच्या दरानं आम्ही देणार आहे अमुक आश्वासन। आणि हे देवेंद्र फडणवीस आहेत, ते ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांना दुप्पटचा भाव दिला होता। तो त्याच्यावरती त्यांनी इतकं भाषण मोठं केलं की ब्रह्मदेव बोलत आहे की सगळ्यांचं कल्याण करतो असं बोलला उद्धव ठाकरेंच्या विरोध। आणि आता दुप्पटच देणार करणारच ही दमबाजी अशी भाषा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी बोलतायत। उद्धव ठाकरेंच्या बाजूने बोलत नाही। त्यावेळेला काय केलं होतं त्यांनी की पैसे दिले होते शक्तीपीठ मार्गाला आणि परत ह्यांचं सरकार आल्यानंतर दुप्पटचा ठराव मंजूर केला विधानसभेत आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीसनं विरोध केला, शेतकऱ्याच्या बाजूने बोलले आणि आता शेतकऱ्यांच्या विरोध बोलायला लागल्यात। म्हणजे दुटप्पीपणा काय? तुम्ही लई म्हणजे मुख्यमंत्री आत्तापर्यंत झाला नाही असं तुमची वाहवा महाराष्ट्रात चालू झाली आणि तुम्ही ही शेतकऱ्याच्या जीवावर उठलायचा तर आम्ही शक्तीपीठ हा मार्ग होऊन देणार नाही। आमचं काही झालं तरी चालेल पण आम्ही तिथे येऊन देणार नाही, आमच्यावर कारवाई करा। तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा विरोध करताय, कुठल्या राजकीय पक्षाकडनं आले? नाही, कुठल्याच राजकीय पक्ष आम्हाला जरूरच नाही, आम्हाला राजकीय पक्षाची जरूरत नाही। तुमची या महामार्गासंदर्भात काय भूमिका आहे आणि एकूणच शक्तीपीठ महामार्गात तुमची शेती किती आहे, काय शेतीत पिकवता तुम्ही? सर, माझी 2.5 एकर शेती आहे, त्यातली 1 एकर शेती माझी जाणार आहे। तर त्यात परत विहीर आहे, पाईपलाईन आहे आणि परत त्या शेतीला पाईपलाईन जर ते उद्ध्वस्त झाली तर ते शेती असून सुद्धा काय उपयोग होणार नाही आणि पैसा हा येऊन जाऊन पैसा जाईल, पण शेती प्रॉपर्टी स्थिर आहे, ती प्रॉपर्टी स्थिर राहील। त्यामुळे माझा हे ठाम एक शेतकरी म्हणून माझा या सरकारविरोधात निषेध आहे आणि जमीन हे महामार्ग समृद्धीला होऊ देणार नाही असा ठाम विरोध आहे माझा। नाही, आपण जर बघितलं तर सरकारकडनं सांगितलं जातं की जर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग गेला तर तुमच्या जागांचे भाव वाढतील, उरलेल्या जागांचे भाव वाढतील। शक्तीपीठ महामार्गाबद्दल फक्त काही लोकांच्या मुठभर लोकांसाठी केलेलं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी हा महामार्ग काही उपयोगाचा नाही। सध्याचं महामार्ग एवढं आहेत की आता सुद्धा लोक जाऊ शकतात, ह्या महामार्गाची गरज आहे असं काय नाही आहे, ह्या लोकांनी उठवून ठेवलेलं आहे। फक्त मोठे हे जाणार कोण, गरीब सर्वसामान्य माणसाला त्या रस्त्यावर जाता येणार नाही, प्रवेश करता येणार नाही, त्यामुळे त्याच्यासाठी तो बाधित होऊन तो कायमचा वनवासीत शेतकरी होणार असं ठाम मत आहे। त्यामुळे या शेतकरी जो महामार्ग आहे ह्याला माझा वैयक्तिक आणि शेतकरी म्हणून सगळ्या लोकांचा ठाम विरोध आहे। यामुळे या पिढी पूर्णपणे विध्वस्त होईल, ही पुढे पिढी माफ करणार नाही। तुम्ही कुठून आलात? आम्ही सांगली जिल्ह्यातनं बुधगाव या गावात मारलोय। माझी वैयक्तिक 1.5 एकर शेती आहे, त्यामधून 25 गुंठे माझी शेती बाधित होते, त्यामध्ये माझे बागायत शेती आहे सर्व, मला तेवढीच जमीन आहे। तर माझं असं म्हणणं आहे की सरकारला सांगणं आहे की हा शक्तीपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे आणि एवढीच माझी इच्छा आहे। तुम्ही सांगली जिल्ह्यातनं आलात, मात्र आपण जर बघितलं तर विदर्भापासून ते गोव्यापर्यंत म्हणजे नागपूरपासून गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। तर कुठतरी या महामार्गामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल, विदर्भाचा जो अनुशेष आहे तो भरून निघेल असं वाटत नाही का? तसं काही नाही, त्याला पर्यायी मार्ग भरपूर आहेत, त्या शक्तीपीठला पर्यायी मार्ग भरपूर आहेत, त्यामुळं त्या मार्गाचा अवलंबन करून सरकारने
पुढील हे करावे असं माझी इच्छा आहे. ह्या शक्तिपीठाच्या समांतर असा 2 किलोमीटर 4 किलोमीटर 8 किलोमीटर जास्तीत जास्त 20 किलोमीटर समांतर हा रत्नागिरी ते नागपूर महामार्ग आता आहे. त्याच्यावर त्यांचा ज्यावर टोल जे वसूल व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. मोकळा आहे त्या रस्त्यावर कोणी आता ट्रॉफिकच नाही आहे. तुम्हाला 10-10 किलोमीटरवर एकही वाहन दिसणार नाही. आणि हा रस्ता असताना हा रस्ता कशासाठी? आणि आमची कोल्हापूर सांगलीची जी काही पूरपट्टा आहे तो जर ह्याला पुराच्या टायमाला हजारो एकर बागायत उद्ध्वस्त होत्या आणि ह्यांनी नुकसान भरपाई आम्हाला 50,000 खर्च येतोय आणि 5 आणि 10,000 नुकसान भरपाई दरवर्षी देते. मुळात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाची मागणी केली होती काय? मुख्यमंत्री साहेबांना शक्तीपीठची स्वप्न पडतात, मेट्रोची स्वप्न पडतात, पण शेतकऱ्याच्या हमीभावाचं कधी स्वप्न पडणार आहे का? आज अक्षरशः नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग कोल्हापुरातून तयार आहे. तो तयार असताना शक्तीपीठ महामार्ग का गरज आहे तिची? आज कोल्हापूरची परिस्थिती जर बघितली तर महापूर प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे. त्याचा विचार करणार आहेत काय ते? आज 5-5, 6-6 ठिकाणी एका तालुक्यात नदी क्रॉस होणार आहे, त्याचं काय विचार करणार आहेत का? आज कोल्हापूर बुदरगड तालुक्यातली आमची परिस्थिती बघितली तर माझी 20 गुंठ्यापैकी 13 गुंठे जमीन जाते. आम्ही दोघं भाऊ आमच्या पिढ्या भविष्यात काय करणार आहे त्या 6-7 गुंठ्यामध्ये? म्हणजे तुम्ही किती उत्पन्न काढता? 6-7 गुंठ. आता जी तुमची किती गुंठे जमीन आहे? एकूण टोटल आमची दोघा भावात मिळून 20 गुंठ, त्यातली 13 गुंठे आता शक्तीपीठ महामार्गात चालली आहे. मग आता राहिलेल्या भविष्यात आम्ही दोघं भाऊ काय करणार आहे? 7 गुंठ्यात आमची जनावरं काय आम्ही घालू त्यांना चारा? म्हणजे तुम्हाला 8 तासात गोव्याला, अरे विमानानं जावा ना, कुणाला जायचं आहे? कुठल्या शेतकऱ्यानं मागितलं आहे? पंढरपूरच्या वारकऱ्यांनी कधी मागितले का पायी चालताना की रस्ता आम्हाला पाहिजे हवे म्हणून? आज अक्षरशः की इतरही काही लोक आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. तुमची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? कारण आणि तुम्ही कधी समृद्धी महामार्ग बघितला आहे का? कारण समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच शक्तीपीठ महामार्ग करण्याचं योजलं आहे. शक्तीपीठ समृद्धी महामार्गाला कधी भेट देऊन त्या ठिकाणचं म्हणजे त्याचे फायदे तोटे काय आहे हे बघितलं आहे का? समृद्धी महामार्गाचे आता आपण बघताय कितीतरी लोकांचे जीव गेलेत. जवळजवळ 100 किलोमीटर कुठे चहासुद्धा मिळता येत नाही. त्या भागातील लोकांना, बऱ्याचशा लोकांना, आसपासच्या गावातल्या लोकांना कनेक्टिव्हिटी नाही आहे. तसंच ह्या शक्तीपीठला सुद्धा कुणाची मागणी नसताना फक्त 30 ठिकाणी 802 किलोमीटरमध्ये 30 ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे. 26 ठिकाणी लोक फक्त आत येऊ शकतात, जाऊ शकतात. आमच्या गावामध्ये सगळ्या आम्ही इरिगेटेड जमिनी इरिगेशन आणून डेव्हलप केलेल्या आहेत. द्राक्ष बागा आहेत, हळद आहे, ऊस आहे, नगदी पिकं घेत आहोत. आमची कुटुंब त्याच्यावर जगलेले आहेत. आणि आता सगळं कुठं स्थिर स्थावर व्हायला आलं आहे आणि या सरकारनं घाला घातला आहे. रेडी रेकनर किती एकूण तुम्ही जे म्हणतायत द्राक्ष वगैरे ही शेती उभी व्हायला किती वर्षाचा कालावधी जातो? ह्याला आमच्या पिढ्या खपल्यात. एक द्राक्ष बाग 1 एकर उभा करायला 10 लाख रुपये खर्च आहे. 2 वर्ष हातात यायला लागतात ते पीक चालू व्हायला. 8 ते 10 वर्ष ते पीक पिकते. सगळ्यात वाईट अशी परिस्थिती आहे. राष्ट्रीय महामार्गाचा जे निकष काढला तर 35 कोटी रुपये 1 एकरचा रेट आहे, 1 किलोमीटरचा सॉरी. आणि हा शक्तीपीठमध्ये 109 कोटी 1 किलोमीटरला, म्हणजे 3 पट जास्त. आणि शेतकऱ्यांना मात्र तुम्ही जी भाषा बोलताय असं करू तसं करू, तुम्हाला जर नागपूर गोवा हव्या असताना त्या लोकांना तुम्ही द्या ना रेडी रेकनरचं वाढवून, त्या शेतकऱ्यांना होऊ दे फायदा. आमच्या शेतजमिनीचं रेडी रेकनरचे रेट कमी आहेत म्हणून तुम्ही आम्हाला कुठं 2 लाख 4 लाख रुपये देऊन तोंडाची बोळवण करायची जर भाषा तुमची असेल, 5-50 हजार करोड रुपये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर, आमदार, खासदार, मंत्री ह्यांच्या खिशात जाणार आहेत हे सगळे पैसे. हे साधं गणित कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं तर ह्यात बदल नाही आहे. आत्ता 85-86 हजार कोटीचा असणारा प्रोजेक्ट 2 वर्षाने 1.5 लाख कोटीवर जाणारा ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. ह्यामध्ये 50,000 कोटीचा कमीत कमी मलिदा हे सगळे मिळून बोके खाणार आहेत. आणि शेतकऱ्यांच्या घरावर नांगर दागर फिरल्याशिवाय ही गप्प बसणार नाहीत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सर्व शेतकरी आमच्या गावात संयुक्तिक मोजणी होऊन देणार नाही. आम्ही आसपासच्या आमच्या गावातले सगळे शेतकरी एकत्र येऊन जो कोण शेतकरी यांच्या विरोधात मोजणी करायला येईल त्याला पळवून लाव, मारू. प्रसंगी आम्ही काही चोऱ्या केलेल्या नाहीत, आम्ही कोणाचा खून केलेला नाही. आम्ही आमच्या सरकार शक्तीपीठाचं ज्यावेळी माहिती देताना सांगतायत की विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ गोवा आणि पुढे कर्नाटक असेल, ही कनेक्टिव्हिटी थोडी सुकर होईल, विकास होईल, विदर्भाचा अनुशेष भरला जाईल असं सरकार सांगतंय. आता नागपूर गोवा हायवे झालाच ना साहेब. रत्नागिरी नागपूर आमच्या ह्या रस्त्यापासून 2 किलोमीटरपासून 22 किलोमीटर फक्त डिस्टन्स आहे.
कशाला पाहिजे? कुणाची मागणी नाही, काय नाही. ह्यांना अहो द्या ना, राष्ट्रीय जल आयोग आहे ना, पेयजल योजना, त्याचं देशाचा बजेट आहे 60,000 कोटी देशाचं, आणि तुम्ही एकच रस्ता नेताय 786,000 कोटीचं. महाराष्ट्रात द्या ना शेतकऱ्यांना 86,000 कोटीचं कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, फुकट काय देऊ नका, खतामध्ये सबसिडी द्या, हमी भाव योग्य द्या. शेतकरी आत्महत्या का करायला ह्याच्या संदर्भात तुम्ही काय करत नाही? तुमची किती शेती जाणार आहे? माझी 4 एकर आहे, त्यातली जवळजवळ 3.5 एकर जाते. अर्धा एकरमध्ये आम्ही दोघं आहेत आणि दोघांचे 4 मुलं आहेत. म्हणजे 4 मुलामध्ये अर्धा एकर काय करणार आहे? आणि सर्वात महत्त्व म्हणजे की शक्तिपीठाचा सध्या खरोखरच गरज नाही. एवढ्या शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तर हा शक्तिपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे, पुढेच आमची मागणी. पण एकूणच या शक्तिपीठामुळे विकास वाढेल, सरकार सांगतंय विकास वाढेल, तुमच्या ज्या सध्याच्या जमिनी आहेत त्या जमिनींचे भाव वाढेल, दळणवळणाची साधनं होईल, आणि हा जितका 800 किलोमीटरचा महामार्ग, किती 805 किलोमीटरचा महामार्ग आहे, त्या ठिकाणी नवे शहरं वसतील असं सरकार सांगतं. सध्या कसं आहे, हा जे शेतकरी बाधित आहेत ह्यांच्या मॅक्झिमम बागायत जमीन आहेत. ह्या बागायत जमिनीचं नुकसान करून विकास काय होणार नाही हे मात्र नक्की आहे. साहेब कसं आहे माहिती आहे का, थोडक्यात सांगतो, हा रस्ता आहे हा आमच्या ग्राउंड लेवलला नाही आहे, 15 ते 20 फुटावरून जाणार आहे. ह्याला साईडनं बॅरिकेटिंग आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचं ह्या शेतकऱ्याला तिथल्या स्थानिक असू दे, शेजार माझी जमीन जात आहे शेजारी जात नाही, त्याला फायदा होणार आहे, कुणालाही फायदा होणार नाही, उलट नुकसान होणार आहे. ज्याचं जाणार नाही, वरून येणार पाणी सगळं त्याच्या शेतात साचणार आहे पावसाळ्यामध्ये, आणि ते 2-2 महिने हटलं जाणार नाही, बिचारायचं त्याचं पण नुकसान होणार आहे. ह्यामध्ये कुणाचाही फायदा नाही आहे. ह्यामध्ये फक्त कनेक्टिव्हिटी कुठल्याही शहरातनं मोठ्या जात नाही, शहराच्या बाहेरनं काढल्यात, शेतातनं रस्ते काढल्यात, कारण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमीत कमी देऊन ह्यामध्ये जे रस्त्यावर खर्च करून त्यामध्ये जे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं कमिशन मिळणार नाही, परंतु रस्त्याचं जे कमिशन मिळणार आहे हे 20% गोळा करून, अगोदर एक इलेक्शन झालं विधानसभेचं, पुढच्या इलेक्शनला 50 कोटी खर्च करून इलेक्शन निवडून आल्यात, पुढच्या 100 कोटीचे नियोजन त्यांचं चालू आहे. आता कुठला मोबदला मिळाला का, आणि त्या मोबदल्याचा तुम्हाला आतापर्यंत काही फायदा झाला असं वाटतंय का? आत्तापर्यंत मला माननीय अजित पवार साहेब ज्यावेळी पाटबंधारे मंत्री होते त्यावेळी कॅनल उकरला 2006ला, त्यावेळेपासून अजून आम्हाला 1 रुपया सुद्धा मोबदला मिळाला नाही, भुईभाडं मिळालं नाही. कॅनॉल 30 मीटरचा त्यांनी उकरला, पण आता तो झाला 60 मीटर. काळी जमीन असल्यामुळे ती घसरली, त्यामुळं मोबदला मिळाला नाही, काही मिळालं नाही. आमचं फार मोठं नुकसान झालं आहे. या सरकारला आमची एक एवढी विनंती आहे, ह्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्या हे सुपीक जमिनी आहेत, 5 स्टार MIDC आमच्या इथं आहे. आज त्या MIDCला सुद्धा आमची शेती गेलेली आहे. 4 ते 5 प्रकल्पाला आमची शेती गेलेली आहे, आणि आता हा शक्तिपीठ आमच्या बोकांडीत ठेवला जातोय. हा ठेवू नये, ह्या सरकारने जागा होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना यातून मुक्त करावं असं मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. इलेक्शनच्या अगोदर ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा आश्वासन दिलं तर आम्हाला की बाबा आम्ही शब्द देताना 100 वेळा विचार करून शब्द देत असतो, तीच भूमिका आमचा ते शक्तिपीठ महामार्ग जे रद्द आहे का ती भूमिका ठेवण्याची यावी, आमची हीच विनंती आहे. तर आपण बघतो या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या प्रश्नांवरती विरोध केला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांकडून एकूणच या प्रकल्पामध्ये, कारण त्याची मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे, त्यामुळं जरी 12 जिल्ह्यातले शेतकरी आले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मोठा आहे, ज्या शेतकरी वर्गाकडनं